बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी इंदोरी बटाटे सिलेक्ट केलेत, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला खिसून घ्यायचं आहे. त्याच्या बारीक चकत्या पाडायच्या आहेत. तुरटीच्या पाण्यामध्ये या चकत्या पाडून घेतल्या गेलेल्या आहेत. भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये हा पदार्थ आता तयार होणार आहे. एक दिवस झाल्यानंतर पाणी गरम केलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अलगद हातानं या चकत्या यामध्ये सोडल्या गेलेल्या आहेत. अगदी थोडा वेळ गरम केल्यानंतर थोडंसं नखानं दाबून बघायचं आहे की व्यवस्थित वाफ लागली आहे का. थोडंसं वाफवून घेतल्यानंतर आता हे काढून घ्यायचं आहे. 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवट टाकायचं आहे. बटाट्याचे वेफर्स कडक उन्हामध्ये 3 दिवस वाळायला ठेवले होते आणि आता पूर्ण वाळलेले आहेत. यांच्याकडे साबुदाण्याचे सांडगे सुद्धा मिळतात. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स सोडायचे आहेत. किती मस्त फुललेत बघा. अगदी मोठ्या आकाराचे आणि पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो हे कसे लागतायत. मित्रांनो, बटाट्याचे वेफर्स खूपच भारी झालेत. एकदम क्रंची झालेत, मस्त, आणि मीठ वगैरे पण बरोबर झालं. नक्की ट्राय करून बघा. साबुदाण्याचे सांडगे 550 रुपये किलो असा याचा रेट आहे. मस्त झालं, एकदम क्रंची, क्वालिटी एक नंबर. उडदाचा पापड डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता.